इथे लक्ष द्या. आपण प्रॅक्टिस सेट कोणती बघतोय? प्रॅक्टिस सेट 3.4 कोणती बघतोय? प्रॅक्टिस सेट कोणती आहे तर 3.4. प्रॅक्टिस सेट 3.4 मधला हा क्वेश्चन कोणता आहे तर फोर्थ क्वेश्चन आहे. कोणता क्वेश्चन आहे? फोर्थ क्वेश्चन आहे. त्याचं सोल्युशन बघूया. क्वेश्चन काय दिलंय बघा. प्रॅक्टिस सेट 4 मधला फोर्थ क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 3.4 मधला फोर्थ क्वेश्चन काय म्हणलंय? देयर इज अन ऑडिटोरियम. ऑडिटोरियम आहे म्हणजे एक हॉल आहे. थिएटर असते की नाही, थिएटरमध्ये सीट कशा असतात? वर, मग खाली, पहिला खाली, स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय. सो ऑडिटोरियम आहे. देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट. म्हणजे रोज किती आहे? 1 2 3 4 5 6 असे 27 रोज आहेत. रोज किती आहेत? 27 रोज आहेत आणि त्या 27 रोज मध्ये सीट आहेत. ठीक आहे. ओके. देयर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. मग पहिल्या रो मध्ये किती सीट्स आहेत? 20. दुसऱ्या 22nd, मग 22 कशामध्ये आहेत तर सेकंड रो मध्ये 22 सीट्स आहेत. थर्ड मध्ये किती आहेत तर 24 अँड सो ऑन. म्हणजे इथं 24 असतील तर इथं किती असणार आहेत? 26 28 30 असे हे जेवढे काही रोज आहेत त्यामध्ये आहेत. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. 15व्या रो मध्ये सीट्स किती असतील अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन ऑडिटोरियम. हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन ऑडिटोरियम म्हणजे SN फाइंड करायचं आहे आणि 15th रो ची सीट्स फाइंड करायचे म्हणजे TN फाइंड करायचं. म्हणजे TN पण फाइंड करायचं आहे आणि SN पण फाइंड करायचं आहे. पण TN 15व्या नंबरच्या रो ला किती सीट्स आहेत असं विचारलंय. TN T15 किती आहे? 15th टर्म किती आहे असं विचारलं. तर इथं सोल्युशन मध्ये बघा सगळ्यात पहिलं काय घ्यायचं? सोल्युशन. हाऊ मेनी सगळ्यात पहिल्यांदा लिहिणार काय? देयर आर 27 रोज ऑफ सीट्स. किती रोज आहेत सीट्सचे? 27. मग रोज किती असणार आहे? 27 म्हणजे n इज इक्वल्स टू काय येणार आहे? 27 येणार आहे. मग फर्स्ट रो मध्ये किती आहेत? फर्स्ट रो मध्ये 20. सेकंड रो मध्ये किती आहेत? सेकंड रो मध्ये 22. थर्ड रो मध्ये किती आहेत तर थर्ड रो मध्ये 24 अँड सो ऑन. Therefore the seats in row are in AP. AP म्हणजे काय? arithmetic progression and are as 20, 22, 24 ... The seats in the row are in AP. जे सीट्स आहेत रो मध्ये ते arithmetic progression मध्ये आहेत. मग पहिल्या रो मध्ये सीट्स किती आहेत? 20. दुसऱ्यामध्ये 22. तिसऱ्यामध्ये 24 असे आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट. मग the seats are in the row. So A is equals to काय येणार आहे? 20. म्हणजे पहिली टर्म काय आहे? 20. हा T1 आहे, हा T2 आणि हा काय आहे? T3. A is equals to 20. मग D is equals to काय असणार आहे? T2 minus T1. T2 minus T1 म्हणजे काय असणार आहे? 22 minus 20. 22 minus 20 किती येते? 2. D. नेक्स्ट. D is equals to T3 minus T2. T3 minus T2 म्हणजे 24 minus 22. That is 2. That is differences of how much? 2. So A किती आहे? 20. D किती आहे? 2. D किती आहे? 2 आहे. आणि N किती आहे तर 27 आहे. N किती आहे? 27 आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. सो नंबर ऑफ सीट्स इन 15th रो काय असणार आहे? TN इज इक्वल्स टू A प्लस N मायनस 1 काय असणार आहे? D. म्हणजे T15 A किती आहे? 20. N किती आहे? 15. 15 मायनस 1 इंटू 2. सो T15 इज इक्वल्स टू 20 प्लस 40 इंटू काय येणार आहे? 2. 15 मायनस 1. 15 मायनस 1 किती असते? 14. मग इथं परत
त्याचा नेक्स्ट इथं लिहिते नंबर ऑफ सीट्स. देअरफॉर T15 इज इक्वल्स टू किती आहे 20 प्लस 14 म्हणजे 14 14 टू जा काय येणार आहे 28 म्हणजे 20 प्लस 28 म्हणजे किती येणार आहे 48. सो T15 इज इक्वल्स टू 48. देअरफॉर नंबर ऑफ सीट्स in 15th रो इज 48. किती सीट्स आहे 48 सीट्स आहे. ठीक आहे. आता आणि काय विचारले हा क्वेश्चन आहे. आणि काय विचारले सांगा मला. सम विचारले काय हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन ऑडिटोरियम. मग टोटल सीट साठी फॉर्म्युला काय असतो Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 काय असते d. मग Sn म्हणजे S 27 रो आहे म्हणून 27 डिवायडेड बाय 2 a किती असणार आहे 20 प्लस 27 मायनस 1 d किती आहे तर 2. सो S27 इज इक्वल्स टू 27 अपॉन 2 2 जा 4 40 प्लस 26 into 2. Therefore S27 upon 2 40 26 6 1 6 to the 12 carry 1 2 to the 4 plus 1 5. मग काय येणार आहे S27 is equals to 27 upon 2 50 plus 40 किती आलं 90 90 plus 2 किती येणार आहे 92 2 1 जा 2 4 जा 2 6 जा. So S27 is equals to 27 into काय येणार आहे 36. So S27 इकडंच आहे गिवन दिलेलं आहे. ओके. सो S27 किती येणार आहे 27 into 46 7 5 जा 7 5 35 7 6 जा 42 6 1 जा 6 2 जा 12 13 14 15 16 162 7 4 जा किती येते 7 4 जा 28 4 1 जा 4 2 जा 8 9 10 6 1 जा 6 2 जा 12 13 14 carry 1 1 plus 1 is 2 that is 1 2 4 2. So total number of seats are 1 2 4 2. नाहीतर लिहायचं काय इथं लिहिते स्मॉल मध्ये total number of seats in auditorium are 1 2 4 2. किती आहे तर 1 2 4 2. Total number of seats in an auditorium are 1 2 4 2. किती आहे 1 2 4 2. क्वेश्चन बघा there is an auditorium. एक ऑडिटोरियम आहे एक हॉल आहे त्या हॉल मध्ये 27 रो आहे. किती रो आहे 27 रो आहे टोटल. 27 रो मतलब पहिल्या रो मध्ये 20 सीट आहे. देयर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो. पहिल्या रो मध्ये 20 सीट आहेत दुसऱ्या रो मध्ये 22 सीट आहेत तिसऱ्या रो मध्ये 24 सीट आहेत अँड सो ऑन. म्हणजे 24 नंतर मग 26 म्हणजे मीन डिफरन्स 2चा हा समजतो आपल्याला. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. असं जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे नंबर ऑफ सीट्स रो मधले तर 15व्या रो मध्ये किती सीट्स असतील. ओके. अँड ऑल्सो फाइंड टोटल नंबर ऑफ सीट्स अँड ऑल्सो फाइंड टोटल सीट्स आर देयर इन द ऑडिटोरियम. मग देयर आर 27 रोज ऑफ सीट. किती रोज आहेत 27 रोज आहे. मग n इज इक्वल्स टू काय येणार आहे 27. फर्स्ट रो मध्ये किती सीट्स आहेत 20. सेकंड रो मध्ये किती आहेत 22. थर्ड रो मध्ये किती आहेत 24 अँड सो ऑन असे आहेत. म्हणजे ते सीट्स आर इन अ रो. जे सीट्स आहेत रो मध्ये पहिल्या रो मध्ये दुसऱ्या रो मध्ये तिसऱ्या रो मध्ये चौथ्या रो मध्ये जे सीट्स आहेत ते AP आहेत आणि ते कसे आहेत सिरीज कसे आहे AP ची सिरीज किती आहे पहिल्या रो मध्ये 20 दुसऱ्या रो मध्ये 22 तिसऱ्या रो मध्ये 24 मग 26 मग 28 असं आहे 27 पर्यंत. ठीक आहे. मग ह्यापासून काय मिळणार आहे पहिल्या रो मध्ये किती सीट्स आहेत म्हणजे A इज इक्वल्स टू 20. मग डिफरन्स कितीचा आहे तर दुसरी टर्म मायनस पहिली टर्म 22 मायनस 20 2 24 मायनस 22 2 डिफरन्स आला. मग नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. 15th रो साठी फॉर्म्युला काय असणार आहे रो 15th रो मध्ये नंबर ऑफ सीट विचारलेत म्हणजे 15th टर्म विचारले. 15th रो मध्ये नंबर ऑफ सीट्स विचारलेत म्हणजे 15th टर्म विचारले. म्हणजे काय येणार आहे Tn इज इक्वल्स टू a प्लस n-1 d. n किती आहे 15. सो T15 is equals to 20 plus 15 minus 1 into 2. So T15 is equals to 20 plus 15 minus 1 is 14. 14 into 2. So 20 plus 14 1 is 14. 14 2 is किती येत आहे 28.
So T15 is equals to 20 plus 28. Therefore T15 is equals to 48. So number of seats in 15th row is 48. Number of seats in 15th row is 48. समजतंय? नेक्स्ट बघा, हे झालं एक. हाऊ मेनी फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो झालं. काय झालं? फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. नेक्स्ट काय फाइंड करायचं आहे? टोटल हाऊ मेनी सीट्स आर देअर इन ऑडिटोरियम. ऑडिटोरियम मध्ये टोटल सीट्स किती आहेत? टोटल सीट्स किती आहेत म्हणजे पहिल्या रो मधले पहिल्या रो मधले सीट्स प्लस दुसऱ्या रो मधले सीट्स प्लस तिसऱ्या रो मधले सीट्स प्लस डॉट 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 प्लस 27 रो मधले म्हणजे सगळे रोजचे सीट्स काय करायला पाहिजेत? ऍड करायला पाहिजेत. सगळे रोजचे सीट ऍड करायला पाहिजेत म्हणजे सम करायला पाहिजे, ऍडिशन करायला पाहिजे. मग अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये समचा फॉर्म्युला काय असतो? Sn is equals to n by 2 in bracket 2a plus n minus 1d म्हणजे काय येतं? 27 रो आहेत ना टोटल. सो S27 is equals to 27 upon 2 in bracket 2 into 20 plus 27 minus 1 into 2. 27 minus 1 किती येते? 26 येते. 2 2s of काय येते? 40. सो S27 is equals to 27 upon 2 in bracket 40 plus 26 into 2. So S27 is equals to 27 upon 2 in bracket 40 plus 52. So S27 is equals to 27 upon 2 into 92. हे कट केलं. 2 1 आणि 2 किती झालं तर 46 झालं. मग S27 ला मल्टिप्लाय करायचं. 27 into 46. 27 into 46 किती येते? 1242 येते. सो टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम किती आहेत तर 1242. टोटल नंबर ऑफ सीट्स ऑडिटोरियम मध्ये किती आहेत तर 12 किती आहेत तर 42. ते आहे 12 काय आहेत तर 42. क्वेश्चन बघा समजतोय का? क्वेश्चन बघा समजतोय का? डाऊट आहे का त्यामध्ये? हा क्वेश्चन समजला का बघा? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक. कारगिल हा काय आहे? सिटी आहे ना कारगिल. वॉर क्षेत्र. सिटी म्हणण्यापेक्षा कारगिल इज अ प्लेस. कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. मंडे टू सॅटर्डे कारगिलचा टेम्परेचर मेजर केला गेला. ऑल रिडिंग्स वर इन एपी म्हणजे सगळे रिडिंग्स एपी मध्ये म्हणजे टेम्परेचर कसा वाढतोय त्याचा डिफरन्स सेम आहे. टेम्परेचर वाढण्याचा डिफरन्स काय आहे? सेम आहे. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे ही कंडिशन आहे की जर तुम्ही टेम्परेचर मंडे आणि सॅटर्डेचा ऍड केला तर तो किती आहे? 5 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे. मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटर्डे. ह्यापासून एक कंडिशन मिळते. इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. जर टेम्परेचर वेनसडेचं किती आहे? -30 डिग्री काय आहे? सेल्सिअस आहे. देन फाइंड द टेम्परेचर ऑफ अदर 5 डेज. तर राहिलेल्या 5 डेजचं टेम्परेचर काय करा? फाइंड करा. सगळ्यात मी काय म्हणते आपल्याला काय सांगितलंय की जे पर्टिक्युलर हे आहेत काय टेम्परेचर्स आहेत ते टेम्परेचर्स कशामध्ये आहेत? अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. जे टेम्परेचर्स आहेत ते कशामध्ये आहेत तर अरिथमेटिक प्रोग्रेशन्स मध्ये आहेत ना. हा मग इथे ना सोल्युशन. द टेम्परेचर ऑफ डेज is in AP. The temperature of days is in AP. AP म्हणजे काय? अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. मग लेट a plus d, a plus 2d, a plus 3d, a plus 4d and a plus 5d be the temperatures 5d
बी दी टेम्परेचर बी दी टेम्परेचर कशाचं टेम्परेचर ए कशाचं असणार आहे मंडे हा कशाचा असणार आहे ट्यूसडे हा कसला असणार आहे वेडनेसडे नेक्स्ट कोणता डे आहे थर्सडे 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 नंतर कोण आहे फ्रायडे आणि फ्रायडे नंतर कोण आहे तर सॅटरडे रिस्पेक्टिव्हली कसं म्हटलं रिस्पेक्टिव्हली रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमानुसार आपण काय केलं की जे काही टेम्परेचर्स आहेत ते टेम्परेचर्स कसे आहेत जे काही टेम्परेचर्स आहेत ते अरिथमेटिक प्रोग्रेशन्स मध्ये आहेत म्हणून आपण म्हटलं की जे टेम्परेचर्स त्या दिवसाचे आहेत ते एपी मध्ये ते काय असू देत मंडेचा काय असू दे ए ट्यूसडेचा काय असू दे ए प्लस डी वेन्सडेचा काय असू दे ए प्लस 2d थर्सडेचा काय असू दे ए प्लस 3d फ्रायडेचा काय असू दे ए प्लस 4d आणि सॅटर्डेचा काय असू दे ए प्लस 5d हे असे टेम्परेचर असतात क्रमानुसार म्हणजे रिस्पेक्टिव्हली क्रमानुसार मग ह्यावरनं काय समजतंय पहिली कंडिशन फर्स्ट कंडिशन काय आहे फर्स्ट कंडिशन पहिली कंडिशन काय दिली आहे बघा फर्स्ट कंडिशन काय म्हटली बघा द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे मंडे आणि सॅटर्डे मंडे म्हणजे काय आहे ए आणि सॅटर्डे म्हणजे काय आहे ए प्लस 5d द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड फ्रायडे म्हणजे हा मंडेचा आणि हा फ्रायडेचा टेम्परेचर सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे सॉरी मंडेचा आणि सॅटर्डेचा टेम्परेचरचा ॲडिशन इज म्हणजे इज इक्वल्स टू लिहायचं हे बघा वॉज म्हटलं किंवा इज म्हटलं तर सेम वॉज पास्ट टेन्स मध्ये झालं इज प्रेझेंट टेन्स मध्ये झालं सो द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे वॉज 5 मोर 5 जास्त होता 5 मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडेचं टेम्परेचर किती आहे ए प्लस डी सॅटर्डेचं किती आहे ए प्लस 5 आहे मग ह्यावरनं कंडिशन काढली तर काय येणार बघा ह्यावरनं कंडिशन काढली तर काय येणार आहे ए प्लस ए काय येणार आहे 2a प्लस 5d इज इक्वल्स टू इथं ए प्लस ए हा 5 प्लस ए काय येणार आहे 2a b प्लस 5 काय येणार आहे 5 प्लस d किती येणार आहे तर 60 ओके मग इथं काय येणार आहे इथं पण +2 आहे इथं पण +2 आहे कॅन्सल होणार इथं पण +2 इथं पण +2 आहे कॅन्सल होणार मग राहिलं काय देअरफॉर 5d इज इक्वल्स टू 5 प्लस काय आहे 60 मग इथं काय करते मी एक काम करते हा पर्टिक्युलरली +60 इथं जाऊन काय होणार आहे मायनस देअरफॉर 5d मायनस 6d इज इक्वल्स टू 5d मायनस 60 म्हणजे d येणार मायनस d येणार प्लस मायनस बिकम काय होणार आहे मायनस कारण 6 मधून 5 गेले राहिले 1 पण मोठा नंबर 6 आहे त्यामुळे साइन काय येणार आहे मायनस d इज इक्वल्स टू 5 therefore d is equals to -5 डिग्री सेल्सियस d is equals to काय असणार आहे -5 डिग्री सेल्सियस हे समजलं का सांगा काय केलंय बघा तिथं कंपॅरिझन केलंय सांगितलंय काय म्हटलंय की हा जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये काय होतंय टेम्परेचर वाढत गेलाय तर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये टेम्परेचर वाढत गेलाय तर मंडेचा ए असू दे ट्यूसडेचा ए प्लस डी असू दे वेन्सडेचा ए प्लस 2d असू दे थर्सडेचा ए प्लस 3d असू दे फ्रायडेचा ए प्लस 4d असू दे आणि सॅटर्डेचा ए प्लस काय असू दे 5d असू दे ए प्लस काय असू दे 5d असू दे ठीक आहे मग पहिली कंडिशन काय म्हटली की जर तुम्ही मंडेचा आणि सॅटर्डेचा टेम्परेचर ऍड केला तर तुम्हाला जो टेम्परेचर तो टेम्परेचर इज इक्वल्स टू काय होता 5 डिग्री जास्त होता किती डिग्री जास्त होता 5 डिग्री जास्त होता द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे वॉज 5 डिग्री मोर 5 डिग्री जास्त होता द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे हा बघा हा मंडेचा टेम्परेचर आहे हा सॅटर्डेचा टेम्परेचर आहे हा ऍड केला हा 5 मोर दॅन काय आहे ट्यूसडे
संडेचा आहे आणि कशाचा आहे तर सॅटर्डेचा आहे. मग a plus 5d is equals to 5 plus a plus d a plus 5d. 2a plus 5d is equals to 5 plus 2a plus 6d. 2a कॅन्सल झाला. 5d is equals to 5 plus 6d. प्लस 5d इथं जाऊन काय होणार आहे मायनस. 5d minus 6d is 5. Therefore minus d is equals to 5. Therefore d is equals to काय होणार आहे minus 5 डिग्री सेल्सिअस. d किती डिग्री सेल्सिअस येणार आहे minus 5 डिग्री सेल्सिअस येणार आहे. ठीक आहे. आता काय करूया नेक्स्ट फाइंड करूया. सेकंड कंडिशन बघा. इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. डायरेक्टली दिले आहे तुम्हाला. सेकंड कंडिशन काय दिली आहे. सेकंड कंडिशन काय दिली आहे बघा. सेकंड कंडिशन दिली आहे वेन्सडेचा टेम्परेचर किती आहे -30 डिग्री. वेन्सडे म्हणजे कोण a plus 3d. a plus 3d किती आहे मायनस ना -30 डिग्री सेल्सिअस. ही सेकंड कंडिशन आहे. d ची व्हॅल्यू किती आली आहे -5. Therefore a plus 3 into -5 कारण डिफरन्स -5 आला आहे is equals to 30 डिग्री सेल्सिअस -30 डिग्री सेल्सिअस. Therefore a plus 3 5 are 15 minus 15 is equals to -30 degree Celsius. Therefore a minus 15 is equals to -30 degree Celsius. Therefore a plus minus 15 का होना है प्लस होना है. So -30 plus 15. Therefore a is equals to काय होणार आहे -15 degree Celsius. a is equals to काय होणार आहे -15 degree Celsius. आता a म्हणजे मंडेचा टेम्परेचर होता. तुम्हाला विचारले की फाइंड द टेम्परेचर ऑफ अदर 5 डेज. म्हणजे वेन्सडे सोडून फाइंड करायचे आहेत ना. मग सगळ्यात पहिला मंडे किती आहे a. ट्यूसडे किती आहे a plus d. वेडनेसडे किती आहे a plus 2d. थर्सडे किती आहे a plus 3d. एक मिनिट हा. वेडनेसडे किती आहे a plus 2d आहे ना. इकडे चुकणार आहे एकच मिनिट. वेडनेसडे a plus 2d आहे. वेडनेसडे a plus किती आहे 2d म्हणजे तर 2 येणार. 2 म्हणजे 2 5 * 5 2 चा काय येणार आहे 10 -10. मग इथं काय येणार आहे -10 येणार. -10 इथं जाऊन +10 होणार. मग -30 + 10 किती येणार आहे तर -20 डिग्री सेल्सिअस येणार. a मंडेचा आहे a plus d ट्यूसडेचा आहे a plus 2d वेडनेसडेचा आहे. सॉरी चुकून मी a plus 3d घेतलेलं ते तिरकं बघितलं ना म्हणून. मग a is equals to किती येणार आहे -20 डिग्री सेल्सिअस. -20 डिग्री सेल्सिअस. a plus d म्हणजे किती येणार आहे -20 plus -5 that is -25 डिग्री सेल्सिअस. वेडनेसडेचा किती दिलाय पहिल्यापासून -30 डिग्री सेल्सिअस. a plus 3d. थर्सडेचा a plus 3d आणि फ्रायडेचा a plus 4d आणि सॅटर्डेचा a plus 5d. मग a plus 4d म्हणजे -20 plus 3 into -5. मग इथं काय येणार आहे -20 plus minus become plus 3 5 is 15 म्हणजे किती येणार आहे -35 डिग्री सेल्सिअस. a plus 4d म्हणजे -20 plus 3 into -5. d किती आहे -5. इथं 4d आहे ना. मग 4 into -5 that is -20 plus -20 that is -20 minus plus become minus so -40 degree Celsius. and Saturdayचा टेम्परेचर किती येणार आहे -20 plus 5 into -5 that is -20 plus -25 so -20 -25 that is -45 degree Celsius. हे सगळे आपण टेम्परेचर्स काय केले फाइंड केले. क्वेश्चन एकदा बघा. कारगिलचा टेम्परेचर आपण रेकॉर्ड केलेला होता वीक मधला फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. ऑल रीडिंग्स वर इन AP. सगळे AP मध्ये म्हणजे म्हणायचं की पहिला A आहे, दुसरा A plus D आहे, तिसरा A plus 2D आहे, चौथा A plus 3D आहे, पाचवा A plus 4D आहे, सहावा A plus 5D आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये म्हणजे डिफरन्स वाढत जाणार आहे. जेवढा आता A आहे A plus 2 मग A plus 2 plus 2 मग A plus 2 plus 2 plus 2 A plus
दोघांमध्ये डिफरन्स आहे. ओके, सो ऑल रीडिंग्स वर इन AP. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे. टेम्परेचर जो होता मंडे आणि कशाचा, सॅटर्डेचा, तो 5 जास्त होता ट्यूजडे आणि सॅटर्डेपेक्षा. मग ते ॲड केलं, कंडिशन्स अप्लाय केले, a plus a 2a, a plus a 2a, इकडचा 2a तिकडचा 2a कॅन्सल झाला. therefore 5d is equals to 5 plus 6d आला, प्लस 6d इथं जाऊन काय होते, मायनस होते. 5d minus 6d किती येते, 5. therefore minus d is equals to 5. therefore d is equals to minus 5 degree Celsius आला. नेक्स्ट सेकंड कंडिशन काय आहे की वेनसडेचं टेम्परेचर -30 डिग्री सेल्सिअस आहे. सो a plus 2d is equals to -30. so a plus 2 5 2 are 10, -10. So a plus -10 is equals to -30. Plus minus become minus. So a minus 10 is equals to -30. -10 जाऊन काय होणार आहे, +10. So a plus -30 plus 10 is -20. So मंडेचं टेम्परेचर किती आहे, -20. ट्यूजडेचं किती असणार आहे, a plus d म्हणजे -20 plus -5. मायनस मायनस बिकम प्लस, -25. वेडनेसडेचं किती आहे, a plus 2d म्हणजे फाइंड करा, हेच आन्सर येणार. थर्सडेचा a plus 3d म्हणजे -20 plus 3 into -5 is -20 plus -15, मायनस प्लस मायनस बिकम मायनस, -35. फ्रायडेचा a plus 4d म्हणजे -20 plus 4 into -5 is -20, मायनस मायनस बिकम प्लस. सो -20 plus -20 is -40. सॅटर्डेचा a plus 5d that is -20 plus 5 into -5 that is -20 plus -25, minus minus become plus. So -45 degrees Celsius. Yes. So the temperatures are given below. These all are the temperatures. हे सगळे काय आहेत तर टेम्परेचर्स आहेत. हे सगळे काय आहेत, टेम्परेचर्स आहेत. हे सगळे टेम्परेचर्स आहेत. लक्षात येते का बघा क्वेश्चन हा, समजून घ्या हा क्वेश्चन. काय डाऊट आहे का बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, कोणत्या डे दिवशी, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज. कोणता प्रोग्राम अरेंज केलाय, ट्री प्लांटेशन प्रोग्राम अरेंज केलाय ऑन अ लँड इन विच इज अ ट्रायंग्युलर इन शेप. जी लँड आहे ती कसल्या शेपमध्ये आहे तर ट्रायंग्युलर शेपमध्ये. जी लँड आहे ती कसल्या शेपमध्ये आहे, ट्रायंग्युलर शेपमध्ये आहे. म्हणजे ही अशी आहे, कन्सिडर करा ही कशी आहे, ट्रायंग्युलर शेपमध्ये आहे. हा, ट्रीज आर प्लांटेड सच दॅट फर्स्ट रो देयर इज वन ट्री. म्हणजे पहिला जर अशी जर रोज काढली तर पहिल्या रो मध्ये किती ट्री आहे, 1. दुसऱ्या रो मध्ये किती ट्री आहे, 2 आहेत. ठीक आहे. तिसऱ्या रो मध्ये किती आहेत तर 3 आहेत, 1 2 आणि किती आहेत 3. मग चौथ्या रो मध्ये किती असणार आहेत, 4. पाचव्या रो मध्ये किती असणार आहेत, 5. सहाव्या रो मध्ये किती असणार आहेत, 6. सातव्या रो मध्ये किती असणार आहेत, 7. आठव्या रो मध्ये किती असणार आहेत, 8. सो ट्रीज आर प्लांटेड सच दॅट फर्स्ट रो 1 ट्री, सेकंड रो 2 ट्री, थर्ड रो 3 ट्री अँड सो ऑन. अशी टोटल नंबर ऑफ ट्री रोज किती आहेत, टोटल फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. 25 रोज म्हटले म्हणजे सगळ्यात पहिला सोल्युशन मध्ये लिहायचं की किती रोज आहेत, 25. म्हणजे n इज इक्वल्स टू काय येणार आहे, 25. n is equals to काय असणार आहे, 25. The number of trees are in AP. The number of trees जे आहे, number of trees are in AP. कसे, are in AP and series is arithmetic progression मध्ये. आणि series काय आहे, पहिल्या रो मध्ये 1 आहे, दुसऱ्या रो मध्ये 2 आहे, तिसऱ्या रो मध्ये 3 आहे, चौथ्या रो मध्ये 4 आहे, असं डॉट डॉट डॉट. असे 27व्या रो मध्ये किती असणार आहे, 27. 27व्या रो मध्ये किती असणार आहे तर 27 असणार आहे. लक्षात येते का बघा. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम होता. त्या ट्री प्लांटेशन प्रोग्राम मध्ये ट्रायंग्युलर शेप मध्ये
ट्रीज प्लांट केले. मग ते जेव्हा ट्रायंग्युलर शेपमध्ये ट्रीज प्लांट केले तेव्हा पहिल्या रो मध्ये ट्रीज आर प्लांटेड इन सच दॅट की पहिल्या रो मध्ये 1, दुसऱ्या रो मध्ये 2, तिसऱ्या रो मध्ये 3, चौथ्या रो मध्ये 4, पाचव्या रो मध्ये 5, सहाव्या रो मध्ये 6 असं अँड सो ऑन. सो फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज, म्हणजे सम फाइंड करा. टोटल नंबर ऑफ ट्रीज 25 रो मध्ये किती आहे. तर सगळ्यात पहिला आपल्याला काय मिळणार आहे, a इज इक्वल्स टू काय मिळणार आहे 1, कारण पहिल्या रो मध्ये एकच ट्री आहे. a इज इक्वल्स टू 1. डिफरन्स काय मिळणार आहे t2 मायनस t1 किंवा d इज इक्वल्स टू t3 मायनस t2 किंवा d इज इक्वल्स टू t4 मायनस t3. म्हणजे इथं काय असणार आहे 2 मायनस 1, 3 मायनस 2, 4 मायनस 3, 2 मायनस 1 1, 3 मायनस 2 1, d1 आणि इथं काय येणार आहे 4 मायनस 3 d1. हा d किती आहे 1. म्हणजे तुमचं फर्स्ट टर्म ही 1 आहे आणि d ही 1 आहे आणि n किती आहे तर 25. तुम्हाला SN विचारले. मग SN साठी फॉर्म्युला काय वापरतो आपण, SN साठी फॉर्म्युला काय यूज करतो, SN इज इक्वल्स टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 काय येणार आहे d. म्हणजे S25 is equals to 25 upon 2 in bracket 2a 2 into 1 plus n minus म्हणजे 25 minus 1 difference कितीचा आहे तर 1. so 25 upon 2 2 plus 24. so 25 upon 2 24 plus 2 किती येत आहे 26. 2 1 आणि 2 13 जा. So 25 into काय येणार आहे 39. म्हणजे 25 into 13, 5 1 5 2 10, 5 3 15, 3 1 3 2 6 plus 1 7, 1 5 5 1 2 2 5, 10 11 12 carry 1 2 plus 1 3. So 325 trees. S25 is equals to 325. So now total number of trees in 25 rows. 25 रोज आहेत का 27 रोज आहेत बघा जरा. 25 आहेत का 27. 25 आहे. 27 का म्हणत सॉरी n is equals to 25. 25 रोज आहेत ना, चुकून लिहिलं 25 आहे. सो n 25. सो S25 म्हणजे हा ट्रायंग्युलर शेप मध्ये जर 25 रो केले आणि एका रो मध्ये 1 अशा एका रो मध्ये 1 आहे, दुसऱ्या रो मध्ये 2 आहे, तिसऱ्या रो मध्ये 3 आहेत, असे 25 रो मध्ये टोटल ट्रीज काउंट केले. 25 रो मध्ये टोटल ट्रीज काउंट केले तर किती येणार आहे 325. सो द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 rows is 325 trees. How many trees? 325 trees. किती ट्रीज असणार आहेत 325 ट्रीज असणार आहेत. बघा काय म्हटलं, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम होता, त्यामध्ये डिसाईड झालं की ट्रायंग्युलर लँड मध्ये काय करायचं ट्रीज प्लांट करायचे. कसे की पहिल्या रो मध्ये 1, दुसऱ्या रो मध्ये 2, तिसऱ्या रो मध्ये 3, चौथ्या रो मध्ये 4, पाचव्या रो मध्ये 5, सहाव्या रो मध्ये 6, सातव्या रो मध्ये 7, असं 25 रो मध्ये 25. सो टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत 25 आहे. नंबर ऑफ ट्रीज आर इन AP. हे ट्रीज कसे आहेत अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 1 2 3 4 5 असं वाढतात, म्हणजे डिफरन्स किती आहे 1 चा. सो A इज इक्वल्स टू 1, D इज इक्वल्स टू 1. हा मग SN इज इक्वल्स टू काय येणार आहे सम फाइंड करायला सांगितले, टोटल नंबर ऑफ ट्रीज फाइंड करायला सांगितले. सो SN इज इक्वल्स टू n by 2 in bracket 2a plus n minus 1d. म्हणजे S25 is equals to 25 by 2 in bracket 2 into 1 plus 25 minus 1 into 1, which is 25 upon 2. 2 plus 24 is 26. But 2 1s आणि 2 13s, so 25 into 13 किती आहे 325. So total number of trees in 25 rows is how much 325 trees. This is how we complete the practice set 3.4. नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेम सेट स्टार्ट करणार. क्वेश्चन बघा हा 6वा. इझी आहेत, सहज क्वेश्चन्स आहेत, इझी आहेत, अरिथमेटिक प्रोग्रेशन्स इम्पॉर्टंट आहेत. 3 टॉपिक आपले संपत आले. टोटल टॉपिक आहेत 6
6 मधले 3 संपले म्हणजे 50% अल्जेब्राचा पोर्शन संपतो. 50% अल्जेब्राचा पोर्शन संपतो. आता जे पुढचे आहेत फायनान्शियल प्लॅनिंग, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक खूप इझी आहेत. त्यामुळे प्लीज अभ्यास करायला लागा. आणि लिहून काढायचे आहेत सम्स.